नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी सायन्स विषयाचा इनसाइड द ॲटम हा चॅप्टर। या चॅप्टरमध्ये ॲटमचं अंतरंग सांगितलेलं आहे, म्हणजेच काय हा अणू नेमका कसा आहे, कसा होता याचा अभ्यास आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेला आहे। तर ॲटम ही कन्सेप्ट सर्वप्रथम आपण समजून घेऊया। ॲटम म्हणजे नेमकं काय असतं, ठीक आहे। ॲटम म्हणजे नेमकं काय असतं, तर ॲटम म्हणजे अणु, ठीक आहे। ॲटम म्हणजे अणु। आता हे अणु कुठे असतात असा प्रश्न निर्माण झाला तर या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी बऱ्याच सायंटिस्टनी त्यांच्या थेअरी लिहिल्या। आता थेअरी काय लिहिली हे पुढे या पाठात येणारच आहे, परंतु ॲटम म्हणजेच काय, ॲटम म्हणजे काय, तर ॲटम म्हणतोय आपण काय आहे, तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम। बघा, स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजेच काय, लहानात लहान कण। कशाचा लहानात लहान कण, तर मॅटरचा। मॅटर म्हणजे काय, द्रव्य। आता मॅटर म्हणजे द्रव्य। द्रव्य किती प्रकारचे आहेत, लगेच लिहून घ्यायचं। द्रव्य 3 प्रकारचे आहेत। द्रव्य 3 प्रकारचे आहेत। 3 प्रकारचे द्रव्य कोणकोणते आहेत, तर द्रव्य सॉलिड आहे, म्हणजेच मॅटर सॉलिड आहे, मॅटर लिक्विड आहे आणि मॅटर काय आहे, गॅसेस पण आहे। म्हणजेच काय, मॅटरलाच आपण काय म्हणायचं आहे, दुसरा शब्द सबस्टन्स, ज्याला आपण पदार्थ असं म्हणूया, ठीक आहे। म्हणजेच पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस। मग तशाच पद्धतीने आपल्याला काय म्हणायचं आहे, मॅटर कोणत्याही स्टेट मधला असू द्या, मॅटर कोणत्याही स्टेट मधला असू द्या, मग तो सॉलिड मॅटर असू द्या, लिक्विड मॅटर असू द्या किंवा गॅसेस मॅटर असू द्या, मॅटर तिन्ही स्टेट मधला कुठलाही असू द्या, कोणताही ॲटम काय आहे, तर मॅटरचा लहानात लहान कण म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतोय ॲटम। आता उदाहरणार्थ हा नाही, ठीक आहे, म्हणजे पेन म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणूया, हा मॅटर आहे, ठीक आहे। हा मॅटर आहे, तर या मॅटरचा लहानात लहान कण म्हणजे काय आहे, तर तो त्याचा ॲटम आहे। मग मॅटर आणि ॲटम या दोघांची कन्सेप्ट तुम्हाला समजली का, तर ॲटम म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम, ठीक आहे। द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम। अजून ॲटमची दुसरी डेफिनेशन पण लिहू शकता, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट। ही पण डेफिनेशन लिहून ठेवा, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट, ठीक आहे। बघा, आपण स्मॉलेस्ट पार्टिकल कोणाचा, स्मॉलेस्ट पार्टिकल मॅटरचा, ठीक आहे। स्मॉलेस्ट पार्टिकल कोणाचा, तर सबस्टन्सचा, ठीक आहे। स्मॉलेस्ट पार्टिकल कोणाचा, तर एलिमेंटचा, ठीक आहे। म्हणजे परफेक्ट आपली डेफिनेशन कधी होईल, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड काय म्हणायचं, ॲटम। आता एलिमेंट कोणते कोणते घेऊया आपण, उदाहरणार्थ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, ठीक आहे। मूलद्रव्यात 118 मूलद्रव्य आहेत। पूर्ण सृष्टीमध्ये 118 मूलद्रव्य आहेत बघा मुलांनो। म्हणजेच काय, 118 मूलद्रव्यामध्ये तुम्हाला माहित किती आहेत मूलद्रव्य, तर नाव सांगायला लागले नंतर तुम्हाला येणार। उदाहरणार्थ काय, कोणकोणते मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ आपण श्वास घेतो मग ऑक्सिजन घेतो, ठीक आहे। म्हणजे मूलद्रव्य कोणकोणते आहेत, गेल्या इयत्तेमध्ये तुम्हाला 7वी मध्ये दिलेलं होतं बघा। मूलद्रव्य कोणकोणते, उदाहरणार्थ मूलद्रव्य ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, कार्बन आहे, लोखंड ज्याला आपण फेरस म्हणतो, फेरस आहे, गोल्ड, सिल्वर, ठीक आहे, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, अशा विविध प्रकारची मूलद्रव्ये आहेत, ठीक आहे। म्हणजे मूलद्रव्ये आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरलेले आहेत। मूलद्रव्ये हवेत पण आहेत, मूलद्रव्ये म्हणजे एलिमेंट गॅसेस मध्ये पण आहेत, ठीक आहे, सॉलिड मध्ये पण आहेत, लिक्विड मध्ये पण आहेत। म्हणजेच काय, तिन्ही स्टेट मध्ये आपला काय आहे, एलिमेंट आहे, सबस्टन्स तिन्ही स्टेटचेच आहेत आणि मॅटर पण तिन्ही स्टेटचा आहे। म्हणजेच काय, कोणताही मॅटर असला तर तो मॅटर कशाचा बनलेला असतो, तर ॲटमचा बनलेला असतो। आता ॲटम म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज
कॉल्ड ॲटम. ॲटमची कन्सेप्ट अजून एकदा सांगते, लक्ष देऊ नये का. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲटम. ही एक डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन सबस्टन्स इज कॉल्ड ॲटम. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण कोणतेही उदाहरण घेऊया. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण लोखंड घेऊया. एक्झाम्पल काय घेऊया, फेरस, ज्याला आपण लोखंड म्हणतो. ठीक आहे. लोखंड तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला दिसतेच. ठीक आहे. उदाहरणार्थ लोखंडाचा हा खिळा आहे. ठीक आहे. लोखंडाच्या खिळा बारीक बारीक कणांनी बनलेला असतो आणि तो बारीक कण म्हणजे ॲटम, ज्याला अणू म्हणूया. म्हणजे कोणाचा अणू, तर लोखंडाचा ॲटम वेगळा, सोन्याचा ॲटम वेगळा, चांदीचा ॲटम वेगळा, हवेतील ऑक्सिजनचा ॲटम वेगळा. म्हणजेच काय, कोणताही एलिमेंट घ्या. मग एलिमेंट कुठला घ्या, उदाहरणार्थ एलिमेंट ऑक्सिजन घ्या, एलिमेंट नायट्रोजन घ्या, एलिमेंट लोखंड घ्या, फेरस घ्या, कोणताही एलिमेंट घ्या. एलिमेंटचा लहानात लहान कण म्हणजे त्याला ॲटम म्हणतात. ठीक. अणू जर समजला तर लगेच रेणू समजतो. म्हणजेच काय, रेणू म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम. ठीक आहे. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन मॅटर इज कॉल्ड ॲटम. ठीक आहे. ॲटमची कन्सेप्ट कळली. ठीक आहे. यानंतर आता उदाहरण काय दिलं मी मॅटरचं. उदाहरणार्थ मॅटर कोणता घ्यायचा, मॅटर लोखंड घ्यायचा. ठीक आहे. ज्याला आपण फेरस म्हणतो. फेरसचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम. ठीक आहे. लोखंडाचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम. उदाहरणार्थ खडू आहे. खडू हा जर मॅटर म्हणलं तर खडूचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम. एक कण म्हणजे ॲटम. आता मॉलिक्युल्स म्हणजे काय ते बघूया. तर दोन ॲटम एकत्र आले की काय बनतात, मॉलिक्युल्स. म्हणजेच काय, टू ॲटम्स. म्हणजेच काय, दोन ॲटम्स एकत्र आले की काय बनतो, मॉलिक्युल्स. आता दोन ॲटम बघूया. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल काय घेणार तुम्ही, दोन ॲटम एकत्र आले की काय बनतो, मॉलिक्यूल बनतो. आता मॉलिक्यूल म्हणजे त्याला मराठीतून रेणू म्हणतात. आता रेणू कसा बनतो, तर दोन अणू एकत्र आले की रेणू बनतो. आता उदाहरणार्थ बघा, ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन. ठीक आहे. म्हणजेच काय बनेल, O2 बनेल. मग O2 हा काय झाला, मॉलिक्यूल झाला, ज्याला दोन अणू एकत्र आले की काय बनतो, तो मॉलिक्यूल बनतो. उदाहरणार्थ मॉलिक्यूल हवेतला ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल आहे. हवेमध्ये O2 आहे. ठीक आहे. तर N2. ठीक आहे. नायट्रोजन, परत हायड्रोजनचा पण आहे मॉलिक्यूल. ठीक आहे. म्हणजेच काय, एक्झाम्पल काय घेऊ शकता तुम्ही मॉलिक्यूलचं, O2, N2, H2 हे काय आहेत, त्याचे मॉलिक्यूल्स आहेत. मॉलिक्यूल्स म्हणजे काय, दोन ॲटम एक कंबाईन झाले की नाही टू फॉर्म ए मॉलिक्यूल्स. टू ॲटम्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल्स. म्हणजे दोन अणू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मॉलिक्यूल बनतात. आता बघा, तुम्हाला कंपाऊंड म्हणजे काय, तिसरी कन्सेप्ट सांगते. तिसरी कन्सेप्ट काय बघणार आहोत, कंपाऊंड, ज्याला मराठीतून संयुग म्हणायचं. संयुगे. आता कंपाऊंड बघूया आपण. ठीक आहे. आता ॲटम समजला, मॉलिक्यूल पण समजला. आता काय बघायचं आहे आपल्याला, तिसरी कन्सेप्ट संयुग. म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतोय कंपाऊंड. आता कंपाऊंड कसा असतो, कंपाऊंड कशाचा बनतो आणि कंपाऊंडचं कंपाऊंडमध्ये ॲटम किती आहेत, कंपाऊंडमध्ये मॉलिक्यूल किती आहेत, हे डिटेल आपल्याला पाहायचं आहे. बघा, आता एक कंपाऊंड घेऊया. गेल्या वर्षी तुम्हाला 7वी मध्ये कंपाऊंड कशाला म्हणतात याची डेफिनेशन होते. ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एलिमेंट म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला वरती एलिमेंट बद्दल माहिती सांगितली. बघा, एलिमेंट म्हणजेच काय, तर एलिमेंट नायट्रोजन एलिमेंट, ऑक्सिजन, कार्बन एलिमेंट. ठीक आहे. फॉस्फरस, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळ्या प्रकार, हेलियम गॅस आहे तो पण एलिमेंट आहे. म्हणजेच काय, गोल्ड, सिल्वर, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर हे सगळे काय आहेत, एलिमेंट आहेत. तुम्हाला आता सांगितलं मी एलिमेंट्स किती आहेत, 118 एलिमेंट्स आहेत आणि 118 एलिमेंट मध्ये काही एलिमेंट गॅसेस स्टेट मध्ये आहेत, काही एलिमेंट लिक्विड स्टेट
सॉलिड स्टेटमध्ये आहेत. आता एलिमेंट समजलं तुम्हाला, हे गेल्या वर्षी 7वीला तुम्हाला होतं. यानंतर कंपाऊंड म्हणजे काय हे सांगूया आपण. कंपाऊंड म्हणजे काय, उदाहरणार्थ कंपाऊंड 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आले की काय बनतो, कंपाऊंड. म्हणजेच कंपाऊंड म्हणजे काय, 2 or more elements are combined chemically combined. आता बघा कंपाऊंड म्हणजे नेमकं काय, तर 2 or more element chemically combine होतात आणि to form a compound. म्हणजेच काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट रासायनिक दृष्ट्या काय होतात, एकत्र येतात आणि त्याला काय होतं, कंपाऊंड. उदाहरणार्थ आपण कंपाऊंड वॉटर घेऊया. कंपाऊंड कुठला, तर वॉटर, ज्याला आपण H2O. एक्झाम्पल काय घेऊया आपण कंपाऊंडचं. कंपाऊंड एक्झाम्पल बघा, कंपाऊंडचं एक्झाम्पल काय आहे, तर H2O किंवा CO2. H2O ला आपण वॉटर म्हणतो, CO2 ला आपण कार्बन डायऑक्साइड म्हणतो. आता हे दोन तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत. असे असंख्य कंपाऊंड पृथ्वी तलावावरती आपल्या आहेत किंवा आपण बनवतो. असे केमिकल वगैरे सगळं बनवलं जातं. सगळं हे कंपाऊंडचं बनवलं जातं. कोणताही प्रोडक्ट बनवला जातो तो कंपाऊंड करूनच बनवला जातो. मीठ, खाण्याच्या मीठापासून ते साबणेपर्यंत, साबणेपासून ऑल ओव्हर डे टू डे लाईफ मध्ये आपला कंपाऊंड वेगवेगळ्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. म्हणजे कंपाऊंड म्हणजे नेमकं काय, तर 2 or more elements आर केमिकली कंबाईन केलेले असेल तर कंपाऊंड तयार होतो. उदाहरणार्थ कंपाऊंड वॉटर आहे, ठीक आहे. वॉटरला आपण H2O हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तुम्हाला नेहमी विचारलं जातं बघा, पाण्याचं रेणूसूत्र काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणायचं आहे. काय म्हणायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज, असं प्रश्न विचारला गेला तर मग H2O पुढे लिहायचं. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साइड इज, मग तुम्ही म्हणायचं CO2. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराइड, मग तुम्ही म्हणणार NaCl, ठीक आहे. म्हणजेच Na का, तर Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन आणि हे दोघं एलिमेंट एकत्र आले की काय बनते, कंपाऊंड बनते. म्हणजेच कंपाऊंड म्हणजे काय, 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट ज्यावेळेस केमिकली कंबाईन होतात त्याला तयार काय होतंय, तर कंपाऊंड होतंय. आता बघा इथे कंपाऊंड हे दिसतोय की नाही, कंपाऊंड तुम्हाला ज्याचं नाव आहे H2O. आता H2O या कंपाऊंड मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत सांगा बरं. H2O मध्ये एलिमेंट आहेत की नाही. आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणतोय, कंपाऊंड कसा बनतंय, 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आले की कंपाऊंड तयार होतं. तर या कंपाऊंड मध्ये, ठीक आहे, वॉटर कंपाऊंड मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, बरोबर, एक हायड्रोजन एलिमेंट आहे आणि दुसरा ऑक्सिजन एलिमेंट आहे. मग या दोघांमध्ये, ठीक आहे, बघा अजून दुसरा प्रश्न. आता एलिमेंट कुठले आहेत तुम्ही बरोबर सांगितले, एक हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. हे 2 एलिमेंट आहेत, ठीक आहे, केमिकली कंबाईन झालेत आणि वॉटर हा कंपाऊंड बनलेला आहे. मग आता दुसरा प्रश्न माझा बघा, तर या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजनचा काय आहे, ॲटम आहे का मॉलिक्यूल आहे. ऑक्सिजनचा अगदी बरोबर ॲटम आहे, कारण ऑक्सिजन एकटाच आहे की नाही. इथे काय नाही म्हणजे तो काय आहे, हा एकच आहे. म्हणजे ऑक्सिजन एकटाच आहे की नाही, म्हणून ऑक्सिजन एकटा आहे, म्हणून ऑक्सिजनचा तो ॲटम आहे. आणि इथे बघा हायड्रोजनचा काय आहे, ॲटम आहे का इथे हायड्रोजनचा, तर नाही, ॲटम नाही. कारण बघा हायड्रोजन किती आहेत, तर 2 आहेत. म्हणजेच हायड्रोजनचा इथे काय आहे, मॉलिक्यूल आहे. कळलं का तुम्हाला. म्हणजेच एक मॉलिक्यूल आणि एक ॲटम कंबाईन झालेले आहेत, ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी पण तुम्हाला समजल्या पाहिजेत बाबा. कंपाऊंड बनत असताना मॉलिक्यूलचा, ॲटमचा सगळ्याचा समावेश होतो किंवा एलिमेंटचा समावेश होतो. अशा प्रकारे काय बनतो, कंपाऊंड बनतो. आता आपल्याला कंपाऊंड, मॉलिक्यूल, ॲटम ह्याबद्दल माहिती. आता आपल्याला कंपाऊंड बद्दल आता एवढ्यात जास्त काही माहिती घ्यायचीच नाही. आपल्याला कशाकडे जायचंय, तर ॲटम कडे जायचंय. ॲटम ची कन्सेप्ट पूर्वीच्या सायंटिस्टनी काय सांगितली होती बाबा, ॲटम बद्दल संकल्पना कुणी मांडल्या, त्यांच्या थेऱ्या कुणी लिहिल्यात बाबा. पूर्वीच्या काळी म्हणजे 1800च्या काळात सुरुवातीला कोणाला काही कंपाऊंड काय एलिमेंट काय
ऍटम काय माहित नव्हतं, हे तर नंतरच. हे शिकणं हे आता शिकतोय आपण, हे आताच आहे सद्यस्थितीचं. परंतु ऍटम म्हणजे काय, बारसं ऍटमचं कुणी घातलं, काय केलं, थोडक्यात कुणी ऍटम बद्दल माहिती घेतली ते आपण आता पाहूया. यानंतर आपण बघणार आहोत डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. म्हणजे डाल्टन्स या ब्रिटिश सायंटिस्टनी ॲटम बद्दल काय माहिती सांगितली होती, म्हणजे ॲटम नेमका कसा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेली ही थेअरी आहे. पूर्वीच्या काळी ॲटमची कन्सेप्ट कशी आहे ते प्रत्येक सायंटिस्ट स्वतःचे ॲटम बद्दल कन्सेप्ट सांगत असायचे आणि त्या कन्सेप्ट जर आपल्याला मान्य झाल्या तर त्यांची थेअरी मान्य केली जायची. तर ह्या थेअरी मध्ये ॲटम बद्दल खूप छान माहिती दिलेली होती. तर त्यांनी काय केलेली आहे, ॲटमची थेअरी लिहिलेली आहे. कुणी, तर डाल्टन्स या ब्रिटिश सायंटिस्टने 1803 साली, बघा प्रश्न नेहमी ऑब्जेक्टिव्ह पण विचारला जातो, 1803 साली डाल्टन्स या सायंटिस्टनी सर्वप्रथम काय लिहिलेले आहे, ॲटॉमिक थेअरी लिहिलेली आहे. ॲटॉमिक थेअरीमध्ये ॲटम बद्दल माहिती दिलेली आहे. आता ॲटम बद्दल इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती बघूया. म्हणजे कोणताही मॅटर घ्या, सॉलिड घ्या, लिक्विड घ्या, गॅसेस घ्या, कोणत्याही प्रकारचा मॅटर घ्या. मॅटर कशाचा बनलेला असतो, तर स्मॉलेस्ट पार्टिकलचा बनलेला असतो आणि त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला सांगितलं त्यांनी काय म्हणायचं आहे, ॲटम. ठीक आहे, म्हणजे लहान कण आहे. मॅटरचा लहान कण म्हणजे ॲटम, डाल्टन्स यांनी सांगितलेला आहे. हा जो ॲटम आहे तो कसा आहे, इनडिव्हिजिबल आहे. इनडिव्हिजिबल म्हणजे डोळ्याने दिसत नाही. आता हे लहान कण डोळ्याने दिसेल का, असं करून काढला, असं जरी काढला तर तुम्हाला दिसणार आहे का डोळ्याने, नाही दिसणार आहे, म्हणजे इतका लहान आहे. असं कोणी सांगितलं, इनडिव्हिजिबल, दिसत नाही, इतका लहान आहे. ठीक आहे, म्हणजेच मॅटर कशाचा बनलेला असतो, तर ॲटमचा बनलेला असतो आणि ॲटम कसा आहे तर इनडिव्हिजिबल आहे, खूप लहान आहे, तो विभागला जाऊ शकत नाही असा आहे. ठीक आहे, डाल्टन्स या सायंटिस्टनी ॲटम कसा आहे आणि मॅटर कसा आहे हे समजून सांगण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, म्हणजेच काय त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरण, तर बुंदीचा लाडू तुम्ही खाल्ला आहे. ठीक आहे, बुंदीचा लाडू कसा बनलेला असतो, बुंदीचा लाडू छोट्या छोट्या बुंदींनी तो काय बांधलेला असतो. म्हणजे त्या मॅटरमध्ये बुंदीला काय म्हणलेलं, लाडूला काय म्हणलेलं आहे, मॅटर म्हणलेलं आहे. लाडूला काय म्हणायचं आहे, मॅटर म्हणायचं आहे. आणि त्या मॅटरमध्ये किती बुंद्या असतील, असंख्य बुंद्या असतील, मग त्या प्रत्येक बुंदीला त्यांनी ॲटम म्हणलेलं आहे. ॲटम म्हणजे एवढा मोठा ॲटम आहे का, अगदी नाही. ॲटम म्हणजे काय, लहानात लहान कण म्हणजे ॲटम. आणि मॅटर म्हणजे काय, उदाहरणार्थ बुंदीचा लाडू हा मॅटर बनला तर तो किती लहानात लहान कणांनी बनलेला असतो. म्हणजेच त्याला म्हणायचं, कोणताही मॅटर बनत असताना तो लहानात लहान कणांनी बनलेला असतो आणि त्या लहानात लहान कणांना काय म्हणायचं आहे, ॲटम म्हणायचं आहे. हे डाल्टन्स या सायंटिस्टनी सांगितलं. समजलं का, डाल्टन सायंटिस्टनी ॲटम बद्दल काय कन्सेप्ट सांगितली ती. छान. आता यानंतर दुसरे सायंटिस्ट आले, त्यांनी ॲटम बद्दल काय कन्सेप्ट सांगितली ती बघूया आपण. ज्यावेळेस डाल्टननी स्वतःची थेअरी लिहिली 1803 मध्ये, यानंतर 1904 मध्ये ॲटम बद्दल खूप रिसर्च झाला. ॲटम कसा आहे कसा नाही, ॲटम बद्दल कुतूहल निर्माण झालं. अगदी बरोबर, म्हणजेच काय, डाल्टन या सायंटिस्टनी काय सांगितलं होतं, ॲटम हा लहानात लहान कण आहे. इथपर्यंतच काय झाला होता, रिसर्च झाला होता. यानंतर पुढचा रिसर्च सुरू झाला. या पुढच्या रिसर्च मध्ये बरेच सायंटिस्टनी येऊन ॲटमची थेअरी बद्दल माहिती सांगितली, परंतु त्यांच्या थेअऱ्या काय झाल्या, फेल झाल्या. त्यानंतर म्हणजेच 1803 नंतर 1904 मध्ये म्हणजे जवळजवळ 101 वर्षानंतर, ठीक आहे, 101 वर्ष रिसर्च चालू होता. 101 वर्षानंतर सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे सर जे थॉम्सन हे आले. सर जे थॉम्सन यांनी ॲटमचं मॉडेल बनवलं. त्यांनी त्या मॉडेलला नाव दिलं ॲटम स्ट्रक्चर मॉडेल. त्यांनी ॲटमचं एक मॉडेल बनवलं सर्वप्रथम आणि त्या मॉडेलद्वारे काय सांगितलं की अशा अशा प्रकारचा ॲटम आहे. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर कसं बनवलं ते बघूया आपण. जे थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल बनवलं आणि ॲटम बद्दल त्यांची थेअरी काय केली
एक्सप्लेन केली. त्यांच्या थेअरीनुसार त्यांनी मॉडेल क्रिएट केलं आणि मॉडेल क्रिएट करून ॲटम बद्दल माहिती सांगितली. आता बघा त्यांच्या माहितीनुसार ॲटम कसा आहे तो बघूया. तर थॉम्सन या सायंटिस्टनी असं सांगितलं आहे की पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. म्हणजेच काय, ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ ॲटम जर असा गोल असेल तर त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत सगळीकडे. ठीक आहे, म्हणजेच ॲटम जर असा गोल सांगितला आहे. ठीक आहे, यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, पसरलेले आहेत. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे पसरलेले आहेत आणि निगेटिव्हली चार्ज आर एम्बेडेड इन इट. पॉझिटिव्ह चार्ज मध्ये निगेटिव्हली चार्ज एम्बेडेड झालेले आहे. उदाहरणार्थ असं गोल आकाराचं स्ट्रक्चर ॲटमचं सांगितलं. यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे पसरलेला आहे आणि त्यामध्ये एम्बेडेड बुडवलेला आहे. काय बुडवलेलं आहे? निगेटिव्ह चार्ज असे बुडवलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, उदाहरणार्थ त्यांनी ते स्ट्रक्चर सांगण्यासाठी एक उदाहरण दिलं त्यांनी. बघा, तुम्ही कलिंगड खाल्लंय का? तर कलिंगड मधला लाल जो गाभा आहे की नाही त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह चार्ज आणि जो निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्यामध्ये बिया असतात तो भाग म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, ॲटम कसं आहे जस्ट लाईक ए वॉटरमेलन. ॲटम कसं आहे तर जस्ट लाईक ए वॉटरमेलन. आता वॉटरमेलन मध्ये म्हणजेच कलिंगड्यामध्ये जसा पॉझिटिव्ह चार्ज रेड भाग आहे तसा निगेटिव्ह चार्ज पण आहे. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्या बियांना त्यांनी काय म्हणलेलं आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच अशा प्रकारचं ॲटमचं स्ट्रक्चर त्यांनी सांगितले. बघा, फक्त ॲटम आहे, लहानात लहान कण आहे. याच्यानंतर रिसर्च किती झाला त्या कणात पण. ॲटम म्हणजे लहानात लहान कण इथपर्यंतच रिसर्च होता डाल्टन सायंटिस्टने सांगितलेला. परंतु या जे जे थॉम्सन या सायंटिस्टनी काय सांगितलं आहे, लहानात लहान कणच म्हणजे ॲटम नाहीये तर त्या कणात पण काय आहे, त्या लहानात लहान कणात पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही सारखे आहेत. उदाहरणार्थ एक ॲटम असा आहे त्यामध्ये 100 पॉझिटिव्ह चार्ज असेल तर 100 निगेटिव्ह चार्ज आहेत. म्हणजेच काय, ॲटम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत. असं कोणी सांगितलं तर थॉम्सन या सायंटिस्टनी. म्हणजेच काय, जेवढे पॉझिटिव्ह, मग ॲटमला चार्ज कुठला, पॉझिटिव्ह चार्ज का निगेटिव्ह चार्ज? तर चार्ज नाही ॲटमला, कारण जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत. म्हणून ॲटम कसा बनलेला आहे, न्यूट्रल बनलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, ॲटमची माहिती काय सांगितली. बघा, ॲटम इज अन न्यूट्रल. का न्यूट्रल? कारण ॲटम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत. म्हणून तो कसा बनलेला आहे, ॲटम कसा बनलेला आहे तर न्यूट्रल बनलेला आहे. इथपर्यंत माहिती आपल्या सर जे थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल बनवून आपल्याला सांगितलं, ॲटमची थेअरी सांगितली. अगदी ह्या थेअरी बद्दल त्यांचं खूप कौतुक करण्यात आलं. यानंतर 1911 मध्ये रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ एन ॲटम, रुदरफोर्ड या सायंटिस्टनी न्यूक्लिअर मॉडेल ॲटमचं क्रिएट केलं. त्यांनी काय केलं, काय केला, एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटचं त्यांनी नाव दिलेलं आहे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता त्यांनी काय स्कॅटरिंग केलं, उदाहरणार्थ सनलाईट कशी स्कॅटर्ड होते तसंच त्यांनी स्कॅटरिंग नेमकं एक्सपेरिमेंट काय केला तो बघूया आपण. त्यांनी काय घेतलं, सोन्याचा पातळ, कांद्याच्या पापुत्र्यापेक्षाही पातळ असा काय घेतला आहे, त्यांनी सोन्याचा पत्रा घेतलेला आहे ज्याला आपण गोल्ड फॉइल म्हणूया. या गोल्ड फॉइल वरती त्यांनी अल्फा किरणांचा काय केला आहे, मारा केलेला आहे. बघा, म्हणजे अल्फा किरणांचा कशावर मारा केला आहे, सोन्याच्या पातळ पत्र्यावरती मारा केलेला आहे. ह्या अल्फा किरणांचा मारा केला असता इथे फोटोग्राफिक प्लेट त्यांनी जोडलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यातून अल्फा किरणांचा मारा केला असता याचं स्ट्रक्चर तुम्हाला पाठीमागे स्क्रीनवर दिसलं. बरेच अल्फा किरण सरळ पास होऊन गेले, ह्यातून पास होऊन गेले. म्हणजे बरेच अल्फा किरण काय केलेले आहे, त्या गोल्ड फॉइल मधून पास होऊन गेले. बरेच अल्फा किरण माघारी आले, बरेच अल्फा किरण
असे आले म्हणजेच असे गेले, परत ह्या कॉइलमधून पण पास होऊन गेले. म्हणजे हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा ह्या ॲटम मध्ये पण भरीव भाग आहे. ॲटम गोल आहे तर त्या गोल ॲटम मध्ये काहीतरी भरीव भाग आहे, काहीतरी पोकळ भाग आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आता बघा त्यांनी तो स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी ॲटम बद्दल काय सांगितलं आहे, ॲटम कसा आहे तो सांगितलेला आहे, तो बघूया आपण. त्यांनी ॲटम पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ एन ॲटम. ॲटम आहे त्या ॲटमच्या सेंटरला मधोमध पॉझिटिव्ह चार्ज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, ॲटम आहे गोल आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे असं त्यांनी सांगितलं. मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. मागच्या थेअरीमध्ये काय सांगितलं, सगळीकडे पसरलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे असं सांगितलं होतं. परंतु यात काय सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह चार्जची एक्झॅक्ट पोझिशन कुठे आहे, ॲटमच्या सेंटरला आहे असं त्यांनी सांगितलं. यानंतर त्यांनी एंटायर मास आर कॉन्सन्ट्रेटेड टुवर्ड्स द न्यूक्लियस असा पण पॉइंट सांगितलेला आहे. एंटायर मास म्हणजे लहानात लहान कण म्हणजे ॲटम, त्याचा पण मधला भाग म्हणजेच काय, न्यूक्लियस. आणि आता ते न्यूक्लियस कसं आहे तर अख्ख्या ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं तर न्यूक्लियस पाशी. म्हणजेच न्यूक्लियस हा भरीव गोल आहे. बघा न्यूक्लियस काय सांगितलं त्यांनी, भरीव गोल आहे. म्हणजेच काय, ऑल ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे कुठे तर न्यूक्लियस मध्ये. यानंतर तिसरा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे की जेवढे ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज पण आहे. त्यामुळे ॲटम कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच ॲटम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला त्यांनी इलेक्ट्रॉन नाव पण दिलं. बघा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स कुठे आहेत त्याची एक्झॅक्ट पोझिशन पण सांगितली. म्हणजेच काय, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे तर न्यूक्लियसच्या अराउंड काय रिव्हॉल्व करतात. कोण रिव्हॉल्व करतात तर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल रिव्हॉल्व करतात. आणि त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला काय म्हटलेलं आहे त्यांनी, इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन बद्दल पण माहिती सांगितलेली आहे. इलेक्ट्रॉन नेमका कुठं रिव्हॉल्व करतो, अराउंड द न्यूक्लियस, हे पण त्यांनी सांगितलं. आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे आहे तर न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि न्यूक्लियस हा कसा आहे, भरीव गोल आहे असं रुदरफोर्ड सायंटिस्टने सांगितलं. अजून काय सांगितलं त्यांनी बघा, एम्प्टी स्पेस आहे दोघांच्या मध्ये असं पण सांगितलं आहे. एम्प्टी स्पेस बिटवीन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग करतात त्याच्या आणि न्यूक्लियसच्या मध्ये मोकळी जागा आहे असं पण सांगितलं. इथे समोर स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यामध्ये बघा, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज कुठे आहे, सेंटरला आहे, ठीक आहे. आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन काय करतात, रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस, ठीक आहे. रिव्हॉल्व करतात, गोल गोल फिरतात अराउंड द न्यूक्लियस. जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत तेवढेच आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण असतात असं सांगितलं. देयर इज अ एम्प्टी स्पेस, ही मोकळी जागा आहे. ही एम्प्टी स्पेस, देयर इज अ एम्प्टी स्पेस इन एन ॲटम, म्हणजे ॲटम मध्ये मोकळी जागा पण आहे असं रुदरफोर्ड या सायंटिस्टनी सांगितलं. अशा प्रकारे आपण 3 सायंटिस्टनी ॲटम बद्दल स्ट्रक्चर कसं आहे हे सांगितलं. आता रुदरफोर्ड सायंटिस्टला खूप सक्सेसफुल त्यांची थेअरी झाली आणि त्यांना बरेच अवॉर्ड त्यामध्ये त्यांना मिळाला आहे. तर यानंतरचा आता जो टॉपिक बघणार आहोत तो आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, ठीक आहे. म्हणजे ॲटम म्हणजे अणू, जो आपण म्हणतो लहानात लहान कण म्हणजे ॲटम. कोणाचा, मॅटरचा किंवा एलिमेंटचा. एलिमेंटचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम. आता हा ॲटम कसा असतो, ॲटमची स्ट्रक्चर कसं असतं ते आपण पाहणार आहोत. आता ॲटम्स मध्ये 2 पार्ट आहेत बघा, एक न्यूक्लियर पार्ट आणि दुसरा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, ठीक आहे. आता न्यूक्लियर पार्ट मध्ये कोणाचा समावेश होतो, प्रोटॉनचा आणि न्यूट्रॉनचा. तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये कशाचा समावेश होतो तर इलेक्ट्रॉनचा. तर बघा आता हे आहे
ठीक आहे, हा आहे ॲटम. आणि ॲटमच्या जो सेंटरला जो भाग असतो तो म्हणजे न्यूक्लियस. याचं नाव आहे न्यूक्लियस. ठीक आहे. आणि न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन असतो. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह असतो, बाहेर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स काय करतात, रिव्हॉल्व्ह करतात अराउंड न्यूक्लियस. ठीक आहे, न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करतात. याचं नाव आहे इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हॅज निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये हा प्रोटॉन आहे. ठीक आहे, प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ॲटमचं स्ट्रक्चर असतं. आता हा ॲटम आहे, खाली आपण ॲटम नाव देऊया. ह्याला ॲटम नाव दिलेलं आहे. कोणताही ॲटम जनरली अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असतं. आता या ॲटम मध्ये प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनचा नो चार्ज म्हणजे चार्जलेस असतो न्यूट्रॉन. आणि हे दोघं मिळून न्यूक्लिअर पार्ट मध्ये आहेत. ठीक आहे, या दोघांचा पार्ट जो आहे, या दोघांचा त्याला न्यूक्लिअर पार्ट म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिअर पार्ट म्हणतात. आणि हा आहे तो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे. ठीक आहे, कोण, इलेक्ट्रॉन. तो काय करतो, रिव्हॉल्व्ह अराउंड न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, तर न्यूक्लियस हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा जो न्यूक्लियस भाग आहे ते याच्यामध्ये प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून ह्या न्यूक्लियसला चार्ज कशाचा आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग न्यूक्लियसची माहिती दिल्यानंतर तुम्ही काय कराल, न्यूक्लियस हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. न्यूक्लियस मध्ये कोण आहे, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हॅज नो चार्ज किंवा चार्जलेस आहे. आणि दोघांचं मास, पूर्ण ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, टुवर्ड्स इट्स न्यूक्लियस मध्ये. बघा, ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेटेड टुवर्ड्स न्यूक्लियस, बिकॉज न्यूक्लियस मध्ये कोण कोण आहे, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे. म्हणून पूर्ण ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतं, तर न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस हॅज 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. कोणते कोणते 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, 1 प्रोटॉन, सेकंड न्यूट्रॉन. हे 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. म्हणून न्यूक्लियसला काय म्हणायचं, न्यूक्लिऑन्स. ठीक आहे, न्यूक्लियसला काय म्हणायचं, न्यूक्लिऑन्स. म्हणजेच काय, 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. अशा प्रकारे आपण न्यूक्लियसची माहिती घेतली. यानंतर आपण काय बघणार आहोत, प्रोटॉन. ठीक आहे, तर प्रोटॉनचं काय लिहू शकता माहिती तुम्ही, प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, प्रोटॉन इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन एटम. The number of proton and number of electron are also same. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन जेवढे असतात तेवढेच इलेक्ट्रॉन पण असतात. ठीक आहे, प्रोटॉन इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रोटॉनची माहिती घेऊ शकतो. यानंतर आपण इलेक्ट्रॉनची माहिती काय घेऊ शकता, इलेक्ट्रॉन्स हॅव ए निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करतात अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह चार्ज आहे, पार्ट असं पण म्हणू शकता, कारण न्यूक्लियसच्या बाहेरचा पार्ट आहे, म्हणजेच तो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे, कोण, इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे ॲटमचं स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इथे एम्प्टी स्पेस आहे. ठीक आहे, यानंतर आपण जो महत्त्वाचा भाग घेणार आहोत, जो आपण 10वी पर्यंत हाच अभ्यास करतोय आहे, तर ॲटॉमिक नंबर म्हणजे नेमकं काय असतं, तर ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, तर द नंबर ऑफ प्रोटॉन. बघा कशाची, तर ॲटॉमिक नंबर इट इज डिनोटेड बाय झेड. ॲटॉमिक नंबरला झेड म्हणतात. ठीक आहे, झेड या अक्षराने ॲटॉमिक नंबर इंडिकेट केला जातो. आता 118 एलिमेंट आहेत, 118 त्याचे ॲटॉमिक नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 वाला हायड्रोजन आहे, 2 वाला हेलियम आहे, 3 वाला लिथियम आहे. म्हणजेच प्रत्येकाचे ॲटॉमिक नंबर वेगवेगळे आहेत. ठीक आहे, मग ॲटॉमिक नंबर म्हणजे नेमकं कशानुसार त्याला नंबर दिलेला असतो, तर तो बघूया. ॲटॉमिक नंबर म्हणजे
म्हणजे काय तर ॲटॉमिक नंबर म्हणजे नेमकं काय तर ॲटॉमिक नंबर Z म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे, कोणाच्या तर ॲटमच्या. इन एन ॲटम नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एन ॲटम म्हणजे अणूमध्ये, लहान कण अणूमध्ये प्रोटॉन किती आहे, प्रोटॉन किती आहे किंवा इलेक्ट्रॉन किती आहे. ठीक आहे, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही तर शिकलेला आहात. पॉझिटिव्ह चार्ज कुठे असतो तर प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज हे बघा, हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. हा आहे न्यूक्लियस, ही पॉझिटिव्ह चार्ज, हा आहे झिरो चार्ज आणि हा आहे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता इकडे बघा स्ट्रक्चर मध्ये ॲटमच्या, हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. तर प्रोटॉनची संख्या जर 5 असेल तर इलेक्ट्रॉन पण काय असतात 5 असतात. प्रोटॉनची संख्या जर 10 असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या पण 10 असते. म्हणजेच काय प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज दोन्हीही सारखे चार्ज असतात, म्हणून ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे, म्हणजे अणूला आपण उदासीन का म्हणतो तर पॉझिटिव्ह जेवढे चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज पण आहेत इन एन ॲटम. मग ॲटॉमिक नंबर Z म्हणजेच काय, ही अंक किंवा इलेक्ट्रॉन. आपल्याला दोन्हीतलं कोणीतरी माहिती असेलच की, प्रोटॉन माहिती असेल तर सांगू शकता तुम्ही ॲटॉमिक नंबर हा त्याचा तेवढा आहे. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे नेमकं काय आहे, प्रोटॉनची संख्या आपल्याला माहित असेल 5 असेल, इलेक्ट्रॉन संख्या पण 5 असणार आहे आणि मग हा Z किती असणार आहे तो पण 5 असणार आहे. म्हणजेच काय कोणताही नंबर, इलेक्ट्रॉनचा नंबर जरी माहित असला किंवा प्रोटॉनचा जरी नंबर माहित असेल तरी सुद्धा तुम्ही काय सांगू शकता ॲटॉमिक नंबर सांगू शकता, कारण तिन्ही नंबर सारखेच असतात. आणि जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 10 किंवा ॲटॉमिक नंबर 12 दिलेला आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे तर 12 ॲटॉमिक नंबर आहे असं दिलं, एखादा एलिमेंट असा आहे किंवा एखादा ॲटम असा आहे की त्याचा 12 ॲटॉमिक नंबर आहे तर त्याचे प्रोटॉन किती तर प्रोटॉन बी 12च, तर त्याचे इलेक्ट्रॉन किती तर इलेक्ट्रॉन बी 12च. म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर Z म्हणजेच काय प्रोटॉनची संख्या किती आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, ह्या दोघांची संख्या बेरीज करायची नाही, ह्या दोघांची कोणाचीही संख्या आपल्याला जरी माहित असेल तरी तो त्याचा ॲटॉमिक नंबर आहे असं आपण सांगू शकतो. नंतर आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणजे त्याला A डिनोटेड केलं जातं, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे कॅपिटल A. मग कॅपिटल A म्हणजे नेमकं काय असते तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय द नंबर ऑफ द सम करायची आहे द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता प्रोटॉन कुठे आहे इथे आहे, न्यूट्रॉन कुठे आहे इथे आहे, P प्लस N करायचं आहे म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इट गिव्स ॲटॉमिक मास नंबर. उदाहरणार्थ प्रोटॉनची संख्या 6 असेल तर इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे 6 असणार आहे. मग इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, ठीक आहे झाले का 6 इलेक्ट्रॉन E मायनस घ्यायचे इथे किती झाले इलेक्ट्रॉन किती झाले 1 2 3 4 5 6, प्रोटॉन पण 6, परंतु न्यूट्रॉन संख्या कदाचित 6 पण असू शकेल किंवा 7 पण असू शकते. 7 आहे असं समजा, न्यूट्रॉनची संख्या किती आहे 7 आहे असं समजा. आता हा काय आहे आपण असं समजूया की हा XYZ कुठला तरी ॲटम आहे, कुठला आहे X ॲटम आहे असं समजूया, हा X ॲटम आहे तर त्याचा हा Z किती असेल, हा Z आहे आणि हा A आहे तर त्याचा Z किती असेल. आता प्रोटॉनची संख्या 6 आहे म्हणून Z पण किती असणार आहे 6 असणार आहे, आपण इथे लिहूया 6. ठीक आहे, Z किती असणार आहे 6 असणार आहे आणि A किती असणार आहे तर 6 + 7. ठीक आहे, किती येणार आहे 13. मग अशा प्रकारे त्याचं ॲटॉमिक हा एलिमेंट किंवा हा ॲटम, ह्या ॲटमच्या इथे Z लिहिला जातो आणि इथे वरती A लिहिला जातो. म्हणजे Z आहे ॲटॉमिक नंबर 6 आहे तर ॲटॉमिक मास नंबर 13 आहे. इथे बेरीज करायची नाही तर आहेतच अंक लिहिला जातो. अशा प्रकारे ॲटॉमिक नंबर म्हणजे नेमकं काय असतं आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतं हे आपण अभ्यासले गेलो. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, तर आज शिकवलेला टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सायन्स क्लासेस बाय शिंदे मॅडम. थँक्यू.